नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, पावसाळा म्हटलं की घरामध्ये माशा, मच्छर, चिलट्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आढळतं आणि हेच माशा, मच्छर आपल्या घरामध्ये बरेचसे आजारही घेऊन येत असतात. घरामध्ये जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील तर यांच्यापासून आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, कारण याच माशा, मच्छर अन्नपदार्थांवरती बसून बरेचसे आजार घरात आणतात आणि यासाठी मार्केटमध्ये मिळणारे भरपूर केमिकलयुक्त औषधं वगैरे स्प्रे करूनही आपल्या शरीरासाठी ते धोकादायकच ठरू शकतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी 100% नैसर्गिक पदार्थांचा वापर करून एक असं सोल्युशन आपण बनवणार आहोत. त्याच्या रोजच्या वापरामुळे घरामध्ये माशा, मच्छर, चिलटच काय तर कुबट वासही येणार नाही. पावसाळ्यात येणाऱ्या सर्व समस्या या खात्रीशीररित्या दूर होणार आहेत. चला तर हा उपाय बनवायचा कसा तो पाहूया. हा उपाय बनवणं अगदी सोपं आहे. घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या पदार्थांचा वापर करून हा अगदी इफेक्टिव्ह असा उपाय आपण करणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी एक क्रशर म्हणजेच खलबत्ता मी घेतलाय. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. आजचा हा जो उपाय आहे पूर्ण महिनाभर चालेल असा मी बनवतेय. यामुळे मिठाचं आणि इतर पदार्थांचं प्रमाण मी इथे वाढवलेलं आहे. अगदी महिन्याभरासाठी जर तुम्ही बनवत असाल तर इथे 4 ते 5 मोठे चमचे आपण रोजच्या स्वयंपाकातलं मीठ घेणार आहोत. तुम्ही जर अगदी कमी दिवसासाठी वापरत असाल तर 1 ते 2 चमचे मिठाचे इथे पुरेसे होतील. पहा, मिठानंतर यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे आपल्या मसाल्यांमध्ये असलेल्या या लवंगा. तर 10 ते 15 इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत. यासुद्धा आपल्याला या मिठावरतीच टाकायच्या. यासोबतच आपल्याला लागणार आहे लिंबू. तर लिंबाचा इथे रस वगैरे आपण वापरणार नाही, तर बारीक अशी किसणी असते ती किसणी घ्यायची आहे आणि या किसणीच्या मदतीने 2 लिंबाच्या ही जी साल आहे ती अशी आपल्याला किसून घ्यायची. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लिंबाच्या रसापेक्षाही लिंबाची जी साल आहे त्यामध्ये सुगंध हा अगदी स्ट्रॉंग असतो आणि खूप छान असा सुगंध याला असतो. त्यामुळे लिंबू नाही तर लिंबाची जी साल आहे ती ही साल मी इथे किसून घेतलेली आहे. 2 लिंबाची साल मी इथे किसलेली आहे. ती सुद्धा मीठ आणि लवंगाच्या वरतीच ही आपल्याला टाकून घ्यायची. आता हे सगळं साहित्य छान बारीक करून घ्यायचंय. वाटल्यास हे तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता. शक्य होईल तितकं हे छान मिक्स केलं की यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. इकडे गॅसवरती आपण एक भांडं गरम होण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 2 ग्लास पाणी आपल्याला ओतायचंय. पाणी चांगलं गरम झालं की हे जे तयार मिश्रण आहे हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून एक 5 मिनिटासाठी पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरले आहेत त्यामुळे पाण्याचा रंगही बदलेल. एक 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटातच पाणी व्यवस्थित थंड झालं की ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर तुम्ही पाहाल यामध्ये जे काही पदार्थ तुम्ही वापरलेले आहेत त्यामुळे पाण्याचा रंगही हा बदलतो. छान यातलं सगळं अर्क पाण्यामध्ये उतरलेलं आहे. आता हे पाणी आपण घरामध्ये कुठे आणि कसं वापरायचंय ते पाहूया. यामधलं थोडंसं पाणी मी एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते एखाद्या न वापरता येणाऱ्या कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे अगदी महिनाभराच्या वापरासाठी. आता हा जो स्प्रे आहे त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे तर पहा, सगळ्यात आधी आपल्या रोजचा स्वयंपाक झाल्यानंतर किचनच्या आसपास जिथे सिंक एरिया आहे किंवा ड्रेन पाईप वगैरे असतात किचनचे तिथे किंवा किचनमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला वाटतं की माशा, मच्छर, चिलटं वगैरे होत आहेत, अशा ठिकाणी किमान दिवसातून एकदा तरी या लिक्विडचा स्प्रे तुम्ही घरामध्ये करू शकता. किंवा घरामध्ये इंडोर प्लांट असतील, प्लांटच्या अवतीभोवती जर मुंग्या किंवा चिलटं वगैरे होत आहेत, माशा वगैरे होत आहेत, अशा वेळेस तुम्ही प्लांटच्या अवतीभोवती सुद्धा याचा स्प्रे करू शकता. आपल्या बाथरूमची जी जाळी असते त्या जाळीमध्ये सुद्धा बारीक असे किडे या पावसाळ्यात येत असतात. ते ते होऊ नये, दुर्गंधी येऊ नये यासाठी फक्त बाथरूममध्येच नाही तर जिथे आपण कचरा ठेवतो तर कचऱ्याच्या आसपास सुद्धा याचा स्प्रे दिवसातून किमान एकदा आपल्याला करायचा आहे. या लिक्विडच्या मदतीने जर घरामध्ये रोजच्या रोज तुम्ही साफसफाई केली तर यामध्ये आपण लवंग, लिंबू त्याचबरोबर मिठाचा वापर केलाय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग, लिंबाला अगदी स्ट्रॉंग असा वास असतो. या वासामुळे जर रोजच्या रोज घरामध्ये साफसफाई केली तर माशा, मच्छर, चिलटही होत नाही. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये एक प्रकारचा कुबट वास, दुर्गंध येत असतो. तर ही दुर्गंधी सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि रोजच्या रोज करण्यासारखा उपाय म्हणजे आपण रोज फरशीही पुसत असतो, तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये रोजच्या फिनाईल सोबतच हे जे लिक्विड आहे ते रोज 2 झाकण आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला रोजच्या रोज फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. या उपायासोबतच स्पेशली या पावसाळ्यामध्ये
जर तुमचं किचन किंवा घर हे अस्वच्छ असेल, म्हणजे कुठे जर अन्नपदार्थाचे कण वगैरे जर सांडले असतील, तर त्याला सुद्धा माशा, चिलटं वगैरे त्वरित होऊ लागतात. त्यामुळे स्वयंपाक झाला की घर आणि आपलं किचन हे नेहमी स्वच्छ ठेवा. कुठेही अन्नपदार्थ जर सांडले, तर ते त्वरित साफ करा. आपल्या घरामध्ये पावसाळ्यात येणाऱ्या अशा अनेक समस्यांवरती खात्रीशीर असे उपाय, ज्याचा व्हिडिओ मी आपल्या सिम्पली मराठी या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. आजच्या या व्हिडिओप्रमाणे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच नवीन आणि फायदेशीर ठरतील. सो फ्रेंड्स, आय होप की आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी लगेचच सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.